मला एक प्रश्न पडलाय, बरेच जण आपल्याची माणसं म्हणते ती की शेळ्या बघून पोरांची लग्न जुळणार ती. नाही नाही, ही काय होते माहिती का, त्या माणसांचं म्हणणं असं होतं की बाबा हे फिरतोय मेंढरा शेरडा मागं, पोरगी आमची ह्याच्या मागं फिरायची, त्यामुळे त्यांचं ती चुकीचा भ्रम आहे. पण ह्या लक्ष्मीसारखा पैसा नाही तसा. होय, भयंकर पैसा आहे, फक्त कष्ट करणारा माणूस पाहिजे. आणि नोकरीच्या मागं लागतात. नाही नाही, नोकरीवाल्याला काय खायला पुरायची परापत आहो, नोकरीवाल्याचं काय खायला. नमस्कार. हा नमस्कार. नाव सांगा की तुमचं? आमचं नाव प्रशांत भरत कुलाळ. होय, आणि गाव कुठलं? आपलं गाव तरडगाव, तालुका फलटण, जिल्हा सातारा. बरं बरं, मला सांगा किती वर्षापासून करता ही व्यवसाय? ही सरासरी आता आम्ही म्हणजे स्वतः आम्ही शाळा सोडल्यापासून 20-25 वर्ष झालं ह्याच्याकडेच आहे. होय, हो. म्हणजे आपला पिढ्यान पिढ्या व्यवसाय आहे म्हणून करताय? पिढ्यान पिढ्या व्यवसाय, आजच्या पंजापासून जे व्यवसाय आहे आमचा, बर तोच व्यवसाय आपला बकऱ्या शेरडाचा. सुरुवात कशी केली होती बरं? का पहिली शेरडा आलेली तीच आपली पुढे वाढवली? पहिली स्टार्टला सुरुवात आपली शेळ्या थोड्या होत्या 20-25. बर, त्याच्यावर परत शेळ्या खरेदी करत गेलो आपण. त्याच्यावर शेळ्या 100-150 शेळ्या होत्या आपल्या, एक 10-20 वर्ष शेळ्या होत्या, चांगल्या 150 शेळ्या होत्या. बर बर. त्याच्यानंतर शेळ्याला काय रान राहिलं नाही आपल्या गावाकडे. हा, शेळ्याचं म्हणजे कापूस आमच्याकडे असायचा, पहिला कापूस संपला. बर, त्यानंतर इकडं जरी आलं तरी काय व्हायचं, दिवसांदिवस माणसांनी कटरनं झाडं काढली आणि हे आपल्या शेळ्यांचा चारा संपत गेला. त्याच्यानंतर मग आपल्या मेंढ्या करत करत परत मग शेळ्या इकल्या. शेळ्या इकून मग परत आपण मेंढ्या घेतली, मग ह्याच्यावर फिक्स मेंढ्या हा सुरूच आहे. बरं ठीक आहे, मला सांगा सकाळी उठल्यापासून कसं काय नियोजन असतं या? आता ही सकाळी उठलं की पहिलं बघा, आंघोळ चहा झाला का, यातली काय पिल्लं येते ही अशी इकरीची, त्यांना पेंड पाजायची. बर, त्यांना पेंड पाजून झाली की जेवायचं. बर, जेवलं की सगळं वाघर पाडायची की बाहेर दिवसभर. हा, ती मग दिवसभर सुरूच बघा, एकदा दोनदा काट्या पाडायच्या, एकदा दोनदा काट्या झाली की मग आपली अशी चारायची इकडून तिकडून. संध्याकाळी मग तळाव जाऊन जाळ्या लावायचे, ह्यांना रतीत चारायचा, पाजणी बिजणी पाजायची आणि पुन्हा मग आपलं जेवायचं निवांत. बर, मला सांगा आता ही लहान पिल्लाला तुम्ही म्हणला की रती बिती चारायचा खुराक काय असेल तर काय चारता बरं ह्या पिल्लांना? ह्यांना शेंगदाणा पेंड आम्ही चारतो, परत गहू मका चारतो. गहू मका शेंगदाणा पेंड. बर, आणि ही लहान पिल्लं किती महिन्यानंतर विकता? हे आता लहान पिल्लं आपण तुम्हाला सांगतो सरासरी 2 ते 2.25 महिन्यातच विकतो. होय, लय दिवस काय ठेवत नाही. आता ह्या दिसते ही तुम्हाला ह्या मादे येत्या, आणि पुढं पिल्लू ह्या मापाची पिल्लं अगदी 7, 7.5, 6.5, पावणे 7 हजारांनी रेंज मध्ये विकून टाकायची. कारण चित्राबाई आपल्या वर्षी भरणे ज्याच दिवस ठेवले की मग काय होतंय, मागच्या पिल्लांना प्यायला भेटत नाही. ही कवळीच पिल्लं विकली की बाकीच्यांना पाजाय गावतो वर्धावणी करून. बर ठीक आहे, मला सांगा आता ह्यात शेळ्या किती येतात? शेळ्या 25 शेळ्या आहेत. होय, आणि 2 पिल्लावाल्या किती येतात? 2 पिल्लावाले शेळ्या सरासरी सगळ्याच 2 पिल्लावाले आहेत. काय काय 3 बी येते, 4 बी येते. हो, 3 बिन 4 बी देतात. हो आहेत. 4 पिल्लं देणारी शेळी एखादी आम्हाला नंतर दाखवा. काय वैशिष्ट्य आहे शेळीचं? ही शेळी गेल्या ह्या शेळीच्या 4 डोळे आमच्या झाले, त्यामुळे ही ज्या आजीच्या अगोदरपासून तिची ही पाठ अवलादीतली. ही आमच्या वडिलांनी वाघुशीवरनं 10 शेळ्या आणलेल्या आमच्या चुलतीच्या वडिलांच्या. 4,500 रुपयांनी 12 महिन्याच्या वायदी त्या काळात. बर, त्यातली ही अवलाद ठेवली आपण आवडीनं. ही शिर्डी बुंडी अशी दिसा अशी ही आहे, पण हिला प्रत्येक वेळेस 4च पिल्लं होती ती. आणि दुधाला इतकी जबरदस्त की काय बोलू नका. 1 नंबर शिर्डी ही जातीतली, म्हणजे हिला आवडीनं ठेवली आपण. आणि बाबा हिचं खातं राहावं म्हणून त्याच्यातली सगळी गेली, फक्त ही ठेवली आवडीनं आपण, अवलाद राहावी म्हणून. हिला कायम 4 होती ती. आता शिर्डी गाभण हिची पिल्लं इकली ती आपण. चांगली शेळी. अशा शेळीची काय किंमत होईल आता? आपल्याला विकायची नाही म्हणा. ह्या शेळीची सरासरी किंमत पिल्लं जर असली का नाही तर 25-26 हजार रुपयाच्या पुढे जाणार. आता ह्या शेळीची 18-17 हजार किंमत आहे बिना पिल्लाची. पण पिल्लं असल्यावर अगदी 25-26च्या पुढे चालू शकते. तिच्या मागे पिल्लं दिसली की पैसे वाढवून येणार 100%. हो. बर, मला सांगा आता ही वर्षभराचं तुमचं नियोजन हे असंच आहे बरोबर का? फक्त फिरणं आणि कष्ट खूप भयंकर. आता ह्याच्यातनं मला सांगा की वर्षाकाठी नाही म्हणलं तरी उत्पन्न किती राहतं बरं? आता हे आपले तुम्हाला 150 चित्राबाई सगळं मोठं, आणि शेळ्या 20-25 म्हणजे 150 पावणे 200 चित्रा मोठं आहे. ह्याच्यात वर्षाच्या गाठी लय नाही म्हणलं तर आपलं 15-16 लाखाचं उत्पन्न आहे. 15-16 लाखाचं उत्पन्न आहे. बरोबर. त्याच्या मग आम्ही दोघं भाऊ, दोघांच्या बायका, म्हातारा मधनं येतं.
म्हणजे अख्खं सहकुटुंब त्याला राबताय तुम्ही? सहकुटुंब तेव्हा वर्षाकाठी पैसे भेटतात, दिसतात पैसे? हो हो 100%. बरं ठीक. सगळी घरातली असते ती, म्हणजे काय आपण एक दोघांचं ही काय खेळ नाही, काम नाही. बरोबर. हा एक दोघं जर असेल का तर तुम्ही 50 60 70 चित्रा सांभाळू शकता दोघांच्यात. आता आम्ही 4-5 जण ह्याच्या मागे असतो. बरोबर ठीक आहे. म्हणजे आता एवढ्या ह्याचं तुम्ही आता दिवसभर कष्ट करता, ह्याच्या मागे तुमच्या बायका वगैरे मुलं वगैरे ही नंतर काय मदत करत असतील तुम्हाला? हो नाही मुलं बिलं बाहेर शाळेला येते आमची, मंडळी संध्याकाळी गेल्या जाळ्या बिळ्या ठोकून ठेवतात, रत्तीबाचं ह्याची त्यापल्या ती करते. बरं बरोबर ठीक आहे. आता मला सांगा, ह्याच्यामध्ये आता मेंढ्या बी चांगल्या दिसतात आणि शेळ्या बी वाईज जरा वाईज मोठवाड दिसतात चांगली. मग ह्याच्या कारण काय, ह्यांना तुम्ही शेळ्यांना काय वेगळा काय खुराक बिराक असतो? नाही शेळ्यांना, ह्या मेंढ्यांना शेळ्यांना चिमूटभर सकाळ खुराक देत नाही. फक्त जी पिल्लं विक्रीची आहेत त्या पिल्लांनाच रतीब आपण देतो. अजिबात तुम्हाला सांगतो मेंढ्यांना रतीबाची गरज नाही. 2 वळूत मेंढ्यांचं बालग तेवढ्यांना एक रतीब असतो. बरं ठीक. बाकी अजिबात नाही रतीब. आता मला सांगा, ह्याच्यामध्ये वर्षाला काही लसीकरण किंवा रोगराई काही येते का? असतो तर आजार आहे की लांग्याचा आजार आहे, तुम्हाला सांगतो रक्तदाब होतो. परत तुम्हाला सांगतो मेंढरांना लाळ येते, परत ना ते रक्तदाबाचं म्हणजे झटक्यावरच मरतं. त्याला मग ते औषध वेळची वेळ करायला. आम्हाला तुम्हाला तो वर्षातून 2 वेळा लसीकरण असतं, 2 वेळा डोस असतो बकऱ्याला औषधाचा. लसीकरण हो वेळची वेळ करतो, माहिती परफेक्ट आपल्याला. आणि ह्याच्यामध्ये वर्षाकाठी 15 लाखापर्यंत उत्पन्न. 15-16. तुम्हाला काय वाटतं की हा व्यवसाय करायसारखा आहे का? किंवा एखादी सुशिक्षित जे बेरोजगार पोर आहे ती किंवा काय बंदिस्त करते ती किंवा काय, मग त्यांना ही करायसारखा आहे का व्यवसाय? तुम्हाला एक खरं सांगू का, शेळी बंदिस्त करायला काहीच अडचण नाही, फक्त ते नियोजन व्यवस्थित झालं पाहिजे. बर. शेळी बंदिस्त केली तर 100% पैसे आहेतच, त्याच्याबद्दल अजिबात दुमत नाही. फक्त त्याचं नियोजन असं केलं पाहिजे, त्या शेळीला चारा हिरवा वेळची वेळ भेटला पाहिजे, वाळका भेटला पाहिजे, तिला रतीब भेटला पाहिजे, त्या पिल्लाची व्यवस्थित जोपासना झाली पाहिजे. 100% त्यातनं आहे. आता ही नवीन पिढी ना, ही बाहेर फिरू शकत नाही. ही शिवीगाळ लोक अंगावाली तर ही सहन करू शकत नाही, उलटून उराव जाणार. आता आम्ही कसं 4 शिवेदले 2 दपकदले तरी पुढे बघूनच जाणार. म्हणजे असं ही म्हणजे ह्याला कसं ऐकून घेणारा माणूस पाहिजे फिरायला. आता मला सांगा, ह्याच्यामध्ये शेळ्यांच्या किमती काय पद्धतीने चालू आहेत? शेळ्या आता आपल्याकडे साध्या असल्यामुळे तुम्हाला सांगतो एक 16-17 पासून ती 18-19 पर्यंत शेळ्या आहेत. आता शेळ्यामध्ये बोकुड दिसत नाही. बोकुडच आपला काय झालंय, सणाव मागल्या वेळे एक विकला आणि एक बोकुड त्याच्या पोटचा ठेवला होता, तो बोकुड मरला. होय. तरी किती रुपयापर्यंत बोकड विकता तुम्ही? जास्तीत जास्त किती रुपयाला बोकड विकला? जास्तीत जास्त सणाव विकलो की 40, 50, 45च्या विकले सणाच्या बाजारात. बरं ठीक आहे. म्हणजे करायसारखा व्यवसाय आहे, फक्त योग्य नियोजन पाहिजे. योग्य नियोजन असेल तर 100% व्यवसाय करावा, काहीच अडचण नाही, काहीच हरकत नाही. आणि ह्याला जर असं तुम्ही फिरून करणार असाल तर 100% कोडगा माणूस पाहिजे. कोडगा माणूस असेल तर 100% यशस्वी होणार, काही अडचण येणार नाही. ह्याला राव कान बारीक आहे तिच्या. ही बघा तुम्हाला गुन्ह्या कानाचं आहे. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे ही देवाला दावून सोडलेली आपल्या बिरोबाला सालपीच्या. तर ती काय होतं, 5 बकरी दावून असते. त्यातली 4 आपण देवाला कापायतून एक माघारी पळून येते. त्यातलं ही माघारी पळून आलेलं आहे. यंदा ही पेढल आपल्या घरी गेले की आपल्या देवाची कापायचं. म्हणजे सहजासहजी होत नाही ती एकतर असली गुन्हे. ही म्हणजे हौसून ठेवले आपण. बरोबर. देवासाठीच हौसून आपण दान केलं. होय. ठीक आहे. मला सांगा, आता शेळ्या काय एका ठिकाणी थांबणार त्या, म्हणून आपण थांबत घेतोय सगळी माहिती. तर तुम्हाला काय वाटतंय की ह्या चित्राबाने तुमचं कशा पद्धतीने प्रगती केली किंवा काय चांगलं झालं किंवा कितपत तुम्ही ह्याच्या जीवावरती कमावलं? आपल्याला ह्या चित्राबानी लय माणसात आणलं. आपण एक शून्य होतो, एक काळ आपण स्वतः आमच्या गावातल्या शहाच्यात सालानी होतो. 1 वर्ष मला 70 रुपये हजेरी होती त्या, म्हणजे आमच्या गावातल्या त्या गुजराच्या म्हशीकडे होतो मी. तर त्या म्हशीकडे 1 वर्ष काढलं. त्यावेळेस लय गरिबी, लय हालत बेकार, शिरडं 15-16. त्याच्यावर म्हणजे आमचा काळ म्हणजे पूर्ण हे झाला होता. त्याच्यावर म्हणजे 1 वर्ष काढलं ते 30,000 आमच्या म्हाताऱ्याने काय शिरडं घे, कुणाचं कर्ज बिर्ज होतं ती भागावलं. त्याच्यावर शिरडं करत करत गेले. आज सरासरी 15 ते 16 वर्ष झालं. 15 ते 16 वर्षात एक 7 एकर खरेदी, 2 विहिरीचं बांधकाम, परत तुम्हाला तो स्वतःचं घर बांधलं, 3-4 पोरांचं शिक्षण बाहेर शिकायला, परत एक 13वीला मोठ्या भावाचं, परत एक 11वीला माझं इंग्लिश मिडियमला 3रीला शिकतंय. म्हणजे ह्या लक्ष्मीच्या जेव्हा आज आपलं लय चांगलं आहे, सोहण्यासारखं झालेलं आहे. म्हणजे मुलं सुद्धा इंग्लिश मिडियम स्कूलला शिकू आहेत. 100% भावाची मुलं
कोल्हापूरला वारणीला आमची जवळजवळ 4वी-5वी पासून शिकली. काय सगळं म्हणजे काय पालट ह्या लक्ष्मीच्या जीवावर झालेलं आहे. आता आपलं काय म्हणजे एकदम बेकार परिस्थिती होती. आमच्या बंधूनं बी स्वतः आमच्या मामाच्यात 1 वर्ष साल काढलं. त्यानंतर आम्ही जनावरं जी परत वाढवत गेलो. 100-150 शेळ्या केल्या. शेळ्या इकत खरेदी घेतल्या. परत मेंढ्या केल्या. आता 150-200 चित्राबाई. 1 नंबर ह्याच्यावर तुम्हाला ह्या लक्ष्मीनं आपल्याला लय माणसं घातली. एक नंबर प्रगती. शेती किती घेतली? शेती जवळजवळ 7.5 एकर खरेदी आपली. होय. किती लाखाची घेतली? ती सरासरी 1 कोटी-1.5 कोटीच्या पुढची शेती आपली. होय. परत 2 विहिरी, पाईपलाईन जवळजवळ 4,500 फूट पाईपलाईन केली. म्हणजे जवळजवळ सगळं तुमचं काय जी चांगलं झालं ती हो ह्या चित्राबाच्या शेळ्या आणि मेंढ्याच्या जीवावर. मेंढ्या ह्याच्यापेक्षा दुसरं कोण सर्व्हिसला नाही, कोण कमवाय, बाकी काय नाही. ह्या लक्ष्मीच्या जीवावरच ही सगळं केलेलं आहे आपण. घराला एक चांगलं 10-11 लाख रुपये घालून घर बांधलं चांगलं. म्हणजे चांगली प्रगती होऊ शकते आणि ह्यात नवी पैसे भरपूर माणूस कमवू शकतो. 100% कमवू शकतो. अगदी चांगल्या पद्धतीने कमवू शकतो. काहीच अडचण नाही. फक्त कष्ट करणारा पाहिजे, निर्व्यसनी पाहिजे. 100% ह्याच्यात प्रगती आहे का तर आहे. ओके, ठीक आहे. आम्हाला माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि मित्रांनो, अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. बारक